तुम्ही नकली वाघासोबत आहात, आमच्यासारख्या असली वाघांसोबत या, असं म्हणत मुख्यमंत्री शिंदेंनी जयंत पाटील यांना शिवसेनेत येण्याची ऑफर दिली। यावर शिंदे हे वाघ नाही लांडगा आहे असा पलटवार संजय राऊतांनी केलाय। शिंदेंना मोदी शहांनी कातडं दिले, ते कातडं नोव्हेंबरमध्ये फाटणार आहे असं संजय राऊत म्हणाले। जयंतराव अजून तुम्ही तिकडे नकली वाघांबरोबर आहात, ते थोडं असली वाघांबरोबर या। जयंतराव आपले मित्र आहेत। जयंत पाटील बरोबर बोललेले आहेत। महायुतीमध्ये जे स्वतःला वाघ समजतात त्यांना वाघाचं जे कातडं आहे ते मोदी शहांनी दिलेलं आहे। ते कोल्हे आणि लांडगेच आहेत। मोदी शहांनी त्यांना जे वाघाचं कातडं पुरवलेलं आहे त्याच्यामुळे ते वाघासारख्या डरकाळ्या मारत फिरत आहेत। नोव्हेंबरमध्ये निवडणुका झाल्यावर यांची कातडी आणि यांची मुखवटे आणि ओरबडून काढू। अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या आमदारांची देवगिरी बंगल्यावरती बैठक पार पडली आहे। या बैठकीला आमदार नवाब मलिक हे सुद्धा उपस्थित दिसलेत, त्यामुळे पुन्हा एकदा वाद यावरून होण्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये हिवाळी अधिवेशनादरम्यान मलिकांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधील आमदारांची भेट घेतली आणि त्यानंतर ते सत्ताधारी बाकावर जाऊन बसले। यावर भाजपने आक्षेप घेतला आणि हात झटकले होते। आता पुन्हा एकदा मलिक हे अजित पवार गटात सामील झाले आहेत। यामुळे भाजप नेमकी काय भूमिका घेणार या संदर्भात उत्सुकता आहे। विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावण्यात आली। यावर मलिकांनी मात्र बोलण्यास नकार दिला। तर तुम्हाला काय त्रास होतोय, ही खोचक प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली। कोर्ट के आदेश से मुझे बोलने पे मनाई है। दादांच्या बैठकीला उपस्थित होता दादा। कोर्टाने बोलण्यावर मनाई दिलेली मला। दादा नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ दादा नवाब भाई आपके साथ जुड़ गए क्या? दादा नवाब भाई आपके साथ